कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा प्रगटला भूतळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा राया तुकोबा राया कुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली हनुमान महाराज की जय। कालच्या आपल्या कथेमध्ये आपण बघितलेलं आहे विठ्ठलपंत आपल्या संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये आलेले होते आणि त्या गृहस्थ आश्रमामध्ये आल्याच्या नंतर शास्त्रामध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत। एक आहे ब्रह्मचारी आश्रम, दुसरा आहे गृहस्थ आश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे संन्यास आश्रम। या 4 आश्रमामध्ये प्रत्येक आश्रमात पण एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात पण वापस येता येत नाही। विठ्ठलपंतांनी अगोदर गृहस्थ आश्रम स्वीकारला होता, मग संन्यास आश्रम। आता आपल्या गुरुच्या आज्ञेनं या ठिकाणी गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये गेले आणि संन्यास आश्रमातून परत गृहस्थ आश्रमामध्ये आलेले आहेत। विठ्ठलपंत आले, पण विठ्ठलपंत आल्याच्या नंतर त्यांची गुरुनं सांगितलं की बाबा तू आता संन्यास आश्रम घ्यायला तुला काही अडचण नाही, परंतु समाजाला ते मान्य नव्हतं, धर्मातील लोकांना ते मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी त्यांची निंदा चालू केली, त्यांना नावं ठेवू लागले आणि त्यांना वाळीत टाकलं। आणि वाळीत टाकल्यामुळं काय झालं, त्यांना
आपलं सगळं सर्वस्व सोडावं लागलं. अगोदरच सासऱ्याकडे राहत होते सिद्धोपंतांकडे. त्यांनाही सांगितलं की तुम्ही मदत करायची नाही, म्हणून आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास नको म्हणून सिद्धोपंतांपासूनही दूर राहण्याचा निर्णय घेतला. आणि बाहेर सिद्धबेट परिसरामध्ये राहू लागले. कारण सर्व विठ्ठलपंतांना ज्यांनी वाळीत टाकलं होतं ते कोण होते? ते सगळे असणारे ब्राह्मणच होते, सगळे उच्च शिक्षित होते, दशग्रंथाचं त्यांना अभ्यास असणारे होते. द्विजे घातिले वाळीत, आप्तवर्ग सांडिले त्वरित, खोपट बांधून अरण्यात कांते सहित राहिला. अरण्यामध्ये झोपडी टाकून राहू लागले. चैतन्य आश्रम संन्यासी झाले ग्रहवासी, मुळीच्या प्रकृतीशी ऐक्य केले. हसिन्नले लोक बरवा हा संन्यास, करती उपहास दर्शनाचा. त्याचं दर्शन देखील कोणी घेऊ लागलं नाही. समोर आले की त्याला नावं ठेवायचं. ऐसी 12 वर्षे क्रमली निगुती, झाली ती जंतती 14 जण. असे 12 वर्षे गेले अशा या निंदेमध्ये, अशा या त्रासामध्ये. आणि 12 वर्षाच्या नंतर त्यांना 4 संतती झाली. कारण संतांचा अवतार होता, भगवंताचा अवतार होता. ज्ञानोबारायांच्या, निवृत्तीरायांच्या, सोपान काकांच्या, मुक्ताबाईंच्या रूपानं. कशासाठी होता? कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. कारण धर्माला आलेली ग्लानी होती. कारण निंदा करत होते. निंदा कोणाची करत होते? विठ्ठलपंतांची. विठ्ठलपंत कोण होते? विठ्ठलपंत एक ज्ञानी होते. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांचा परिपूर्ण असणारा अभ्यास केलेले महात्मे होते. साधे नव्हते तुमच्या आमच्यासारखे. त्यांची निंदा चालू होती. बरं, करणारे कोण होते? करणारेही वेदाचा अभ्यास करणारेच होते, शास्त्रांचा अभ्यास करणारेच होते. वेदांचा ज्यांना ज्यांना अर्थ माहीत होता तेच होते. मग एवढं धर्माचं ज्ञान असून, वेदाचं ज्ञान असून त्या विठ्ठलपंतांची निंदा का झाली? एवढं ज्ञान असून ज्या अर्थी ते निंदा करतात ह्यालाच धर्माला आलेली ग्लानी म्हणतात. त्या धर्मावर आलेली ग्लानी होती. म्हणून खरा धर्म सांगावा लागणार आहे. खरा धर्म कोणीतरी सांगितला पाहिजे. म्हणून परमात्म्याने ज्ञानोबारांच्या रूपाने, निवृत्तीनाथ रूपाने अवताराला आलेले होते. आणि ह्या 12 वर्षाच्या नंतर असणार वयाच्या 47व्या वर्षी विठ्ठलपंतांच्या, रुक्मिणी मातेच्या, त्यांना 4 संतती झाली. पहिला अवतार झाला तो म्हणजे निवृत्तीनाथांचा. माघ वद्य प्रतिपदा शके 1195 इसवी सन दिनांक 25/2/1274 सोमवार दिवस होता. पहिला अवतार झाला कोणाचा? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. निवृत्तीनाथांचा पहिला अवतार झाला. काही काळ लोटला, 2 वर्ष गेले. 2 वर्षानंतर दुसरा अवतार झाला. श्रावण महिन्यामध्ये, श्रावण वद्य अष्टमी शके 1197 गुरुवारी, ज्याला आपण गोकुळाष्टमी म्हणतो. श्रावण महिन्यामधली गोकुळाष्टमी. आणि त्याच दिवशी कृष्णाचाही जन्म आणि ज्ञानोबारायांचाही जन्म. परवा आपण आळंदी महाक्षेत्रामध्ये 750वा वाढदिवस साजरा केला माऊलींचा. आणि त्या निमित्तानं सोन्याचं कळस बसवण्यात आले माऊलीच्या मंदिराला. ज्या माऊलींना जिवंत असताना ज्या क्षेत्रामध्ये नको ते यातना सहन करावे लागल्या, त्या क्षेत्रामध्ये आता सोन्याचा कळस मंदिराला आहे. कशामुळं? कारण त्यांचं कार्य तसं होतं. दुसरा अवतार झाला महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर.
नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर, घेतसे अवतार अलंकापुरी. अलंकापुरामध्ये अवतार घेतलं. 2 वर्ष गेले. परत तिसरा अवतार झाला कार्तिक शुद्ध पौर्णिमा शके 1199 रविवारी सोपान काकांचा. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. सोपान काकांचा अवतार झाला. आणि चौथा अवतार झाला ती म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई यांचा. आश्विन शुद्ध प्रतिपदेला शके 1201, म्हणजे ज्या दिवशी आपण घट बसवतो, ज्या दिवशी दुर्गा मातेची आपण स्थापना करतो, त्या दिवशीचा जन्म आहे मुक्ताईंचा. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी, असं चौघांचा अवतार झाला. जरी अवतार झाला असला तरी सगळे असणार त्या ठिकाणी वाळीतच टाकलेले होते. कोणी त्यांना बोलायला तयार नव्हतं, कोणी त्यांना शिवायला तयार नव्हतं, कोणी त्यांना मदत करायला तयार नव्हतं. देव अवताराला आले पण देव कळाले नाहीत कोणाला. देव आले पण देव कळाले नाहीत. देव येणं वेगळं आणि देव कळणं वेगळं. पण नाईलाज होता. आता कुठं त्यांना सोडता येत नाही, कुठं शिक्षणासाठी पाठवता येत नाही, म्हणून विठ्ठल पंतांनी सगळं शिक्षण घरीच करून घेतलं. मोठे झाले. निवृत्तीनाथ 10 वर्षाचे झाले. ज्ञानेश्वर महाराज 8 वर्षाचे, सोपान काका 6 वर्षाचे आणि मुक्ताई 4 वर्षाची. 2-2 वर्षाचं अंतर होतं चौघामध्ये. कारण या नावाचा अर्थ सांगत असताना या चौघाच्या नावाचा अर्थही खूप मोठा आहे बरं का. कारण पहिला निवृत्ती आहे, पण पहिला निवृत्ती का, दुसरा ज्ञानदेव का, तिसरा सोपान का, चौथी मुक्ताईच का. कारण यांचा नावाचा अर्थ सांगत असताना असं सांगतात की जोपर्यंत मीपणाची निवृत्ती होणार नाही, पहिल्यांदा मीपणाची निवृत्ती व्हावी लागते, म्हणून पहिला निवृत्ती. आणि मीपणाची निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, म्हणून दुसरा ज्ञानदेव. आणि एक बार ज्ञान प्राप्त झालं की जीवन मार्ग सोपा होतो, म्हणून तिसरा सोपान. आणि ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आपला मुक्त होण्यापासून कोणी त्यांना रोखू शकत नाही. आपला आत्मा मुक्त होतो, म्हणून चौथी मुक्ताई असं सांगितलं. चौघांचं शिक्षण घरीच झालं. बघता बघता दिवस गेले. रुक्मिणी माता म्हणतात की आपल्या मुलांना थोडंसं काहीतरी बदल केलं पाहिजे. थोडंसं त्यांना, कारण आळंदी वासियांकडून खूप त्रास होतो, आपण सहन केलं, पण आपल्या मुलांना नको, म्हणून थोडंसं त्यांना वेगळ्या ठिकाणी, म्हणून त्र्यंबकेश्वरला घेऊन गेले. ज्या ठिकाणी गहिनीनाथ स्वामी राहायचे, त्यांचा कृपाशीर्वाद होईल आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणाही घडेल, म्हणून त्या ठिकाणी 6 महिने त्या त्र्यंबकेश्वरला राहिले. आणि त्या ठिकाणी 6 महिने सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी लवकर उठून कुशावर्ताचं स्नान करायचं आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायची. 4 वर्षाच्या मुक्ताईसह तेवढ्या थंडीमध्ये सगळे नित्य नियम होता. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान करायचं, प्रदक्षिणा करायची. एका दिवशी प्रदक्षिणा करत असताना अशी अफवा उठली की वाघ आला म्हणले की सगळे घाबरले आणि सगळे सैरावैरा धावू लागले. विठ्ठलपंत, रुक्मिणी आई साहेब, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताई एका दिशेने गेले आणि निवृत्तीनाथ दादा वाट चुकले आणि एका गुफेकडे गेले. एका गुफेच्या समोर जाऊन उभा टाकतात आणि त्या गुफेमध्ये होते ते म्हणजे गहिनीनाथ स्वामी. गहिनीनाथांनी आवाज दिला, निवृत्ती आलास काय म्हणले. खूप मोठा झालास, मी खूप दिवसापासून तुझी वाट पाहत आहे. आता निवृत्तीनाथ दादा वाट चुकले नव्हते बरं का, खऱ्या वाटेला लागले होते. जर आले असते वापस सगळ्यांसोबत तर कदाचित वाट चुकले असते. कारण जे ज्ञान गहिनीनाथांकडे होतं ते ज्ञान निवृत्तीनाथांना द्यायचं होतं त्यांना. आणि गहिनीनाथांकडे ज्ञान कुठून आलं, आदिनाथ उमा बीज प्रगटले तिथून, आणि मच्छिंद्रा लादले सहज स्थिती.
आदिनाथांकडून मच्छिंद्रनाथांना ते ज्ञान प्राप्त झालं आणि तेच प्रेममुद्रा गोरक्षा दिली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. मच्छिंद्राकडून असणारं तेच गोरक्षनाथाकडे आलं आणि गोरक्षनाथाकडून तेच गहिनीनाथांकडे आलं. आता गहिनीनाथांकडून ते समोर ज्ञान द्यायचं होतं, कारण त्यावेळेस एक गुरु एक शिष्य परंपरा होती. आणि जेव्हा जेव्हा शंकर परमात्मा गुरु व्हायचे तेव्हा तेव्हा विष्णू परमात्मा शिष्य व्हायचे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे आदिनाथ स्वामी कोण आहेत? महादेव आहेत, महादेवांचा अवतार. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ विष्णूचा अवतार. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष महादेवांचा अवतार गुरु झाले. आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रती म्हणजे विष्णूचा अवतार. आणि गहिनी प्रसादे निवृत्तीदाता, निवृत्तीदाता म्हणजे महादेवाचा अवतार. आता महादेवाचा अवतार म्हणजे ज्ञानदेवा सार चोजविले म्हणजे ज्ञानेश्वर महाराज विष्णूचा अवतार. अशी परंपरा चालत आली आणि ते सगळं ज्ञान असणारं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झालं. सगळं ज्ञान घेऊन आळंदीत परत आले आणि परत येऊन असणारं निवृत्तीनाथ असणारा अगोदर जात असताना निवृत्ती होते, पण आल्याच्या नंतर नाथ झाले. परंतु आळंदीमध्ये काही फरक पडला नाही. आळंदी जशी आहे तशीच आहे. जाताना म्हणले चल्ले संन्यासाचे कार्टे, चल्ले संन्यासी, आणि आल्यानंतरही तेच म्हणतात की आले संन्यासी, आले संन्यासाचे कार्टे. त्यांच्यात काही बदल झाला नाही. पण हे जे धर्माला जी ग्लानी आली होती ते कुठंतरी सुधारणा करायची होती म्हणून देवाने अवतार धारण केला होता. खरा धर्म काय ते सांगून आलेले होते. विठ्ठल पंतांना चिंता होती, मुलांची चिंता होती की आपल्या मुलांचं विधिवत उपनयन झालं पाहिजे. आपण साधा मुलगा असतो तर त्याची चिंता करतो, ज्याला दिवसा बॅटरी टाकून हुडकावं लागतं. अशा हे तर परमात्म्याचे अवतार होते. त्यांनी म्हणलं नाही, म्हणले आपल्याही असणारं मदत करणारे कोणी आळंदीमध्ये होते, त्यांच्याकडे गेले. त्यामध्ये मुद्गल शास्त्री असतील, भोजलिंग काका असतील, कालुराज पाठक, काही शास्त्री मंडळी होते जे ओळखीचे होते विठ्ठल पंतांच्या. त्यांना जाऊन विनंती केली की माझ्या मुलांचं विधिवत उपनयन होऊ द्या, मी काही प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. ब्रह्मसभा भरली. ब्रह्मसभेला मोठमोठे शास्त्री बसले, केशव भट्ट असतील, गणेश भट्ट असतील. सगळ्यांच्या समोर प्रस्ताव मांडण्यात आले की विठ्ठल पंतांना काय प्रायश्चित्त द्यायचे. सगळेजण म्हणले काहीच प्रायश्चित्त नाही, या गोष्टीला एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले. विचारूनी भले हित करा, मने द्विजवर अनेक नाही उपाय, संस्कारे वैश्वदेव शुद्ध केला. प्रायश्चित्त सांगितलं, देहांत प्रायश्चित्त सांगितलं. प्रायश्चित्त होतं बरं का, बरं होतं म्हणण्यापेक्षा प्रायश्चित्त घ्यायची गरजच नव्हती. कारण ज्यावेळेस काशीहून आले त्यावेळेस रामानंद स्वामींनी त्यांच्याकडून व्रतकुंभ नावाचा संस्कार करून घेतला होता, जो संस्कार संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमात येण्यासाठी करावा लागतो. आणि ते भोग भोगण्यासाठी आले नव्हते. कशासाठी आले ते? गुरुची आज्ञा म्हणून आले होते. जयाचे वक्र वाहे गुरुनामांचे मंत्र, गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती नशील, अशी विठ्ठल पंत होते. पण त्यांनी निर्णय चुकीचा दिला, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आईसाहेबांनी विचार केला की आपल्या मुलाचं जर चांगलं होत असेल तर आम्हाला मान्य आहे. म्हणजे त्रिवेणी संगमी घाली न करवती, गेला पूर्वस्थिती वितरगे, तारापुत्र ग्रह तेजुनी निघाला, नमस्कार केला द्विजवृंदा. सगळ्यांना नमस्कार केलं, मला मान्य आहे म्हणले तुमचा निर्णय. माझ्या मुलांचं जर भलं होत असेल तर मला मान्य आहे. रात्री आले, सगळे आपल्या मुलांना एकत्रित केलं. निवृत्तीनाथांना समोर बसवलं. निवृत्तीनाथांना म्हणतात, निवृत्ती ऐक, काळ कोणासाठी थांबत नसतो. आज आम्ही आहोत नाही, उद्या आम्ही आहोत नाही, तू सगळ्यात मोठा आहेस आणि या तिघांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. निवृत्ती
निवृत्तीनाथ म्हणतात बाबा आई असे का बोलतात, त्यांना काही कळेल असं झालं. समजून सांगितलं सगळं, लेकरांना झोपू घातले आणि झोपू घालून असणार रात्री उठले ब्रह्ममुहूर्तावर, सकाळी सकाळी पहाटे, आणि त्या परिस्थितीमध्ये असणार आपल्या लेकरांना सोडलं, एक पत्र लिहिलं की आम्ही देहांत प्रायश्चित्त घेणार आहोत, आणि आम्ही प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर तुम्ही असणार तुमच्या मुंजीचं आणि विधिवत उपनयनाचा अडथळा दूर होईल. सगळ्यांनी विचार केला आणि आपल्या लेकरांना सोडलं, पण रुक्मिणी आई साहेबांचं पाय निघायला तयार नाही. 2 पाऊल जातात, माघारी येतात, आपल्या लेकरांच्या तोंडावर हात फिरवतात, मुक्ताईच्या चेहऱ्यावर हात फिरवतात आणि फिरून असणार निरोप घेतात, दृढ निश्चय करतात, आणि दोघे आपलं आता आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचं आहे म्हणून प्रयाग तीर्थावर जाऊन एकमेकांनी दोघांचे हात एकमेकांमध्ये घट्ट धरतात आणि ओम नमो गंगे स्वाहा म्हणतात आणि आपला देह समर्पित करतात वाहत्या पाण्यामध्ये. तुकाराम महाराजांनी अशा महात्म्यांच्या जीवनाला धन्यता दिली बरं का, कारण त्यांनी गेले, पण कसे गेले, आतापर्यंत जिवंत आहेत, गेले नाहीत. गेले कसं म्हणता येईल, आपल्याला आपलं नाव माहित आहे, जास्तीत जास्त वडिलाचं, आज्याचं, पंजाचं, खापर पंजाचं, लईतले माहित असं तर पड पंजाचं. आता पड पंजाच्या पुढे काय म्हणतात, त्यालाच नाव नाही. पण आताही 750 वर्ष 800 वर्ष होतात तरी त्यांचं आपण नाव घेतो. का घेतो, कारण ते मेले नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे उरलेली आहे. सकाळी लेकरं उठतात, आई वडिलांचा शोधाशोध घेतात. निवृत्तीनाथ दादा म्हणतात नदीवर गेले असतील म्हणून त्यांनी चौकशी करण्यासाठी तिकडे जातात, कुठेही गटायला तयार नाही. ज्ञानेश्वर महाराज पत्र वाचतात आणि सगळे टाहो फोडून रडतात की आई गेली, बाबा गेले, सोडून गेले. दुःख करतात, त्यांना समजावणार कोण. सगळ्यात मोठे होते निवृत्तीनाथ दादा, ते 10 वर्षाचे, बाकी सगळे तर लहानच होते. आणि वाळीत टाकल्यामुळं सगळे असणार, त्यांना बोलायलाच कोणी तयार नव्हतं. मग मेले काय राहिले काय, कोणाला चिंता आहे. मग निवृत्तीनाथांनी विचार केला की बाबा आता आपण सावध झालं पाहिजे. तर मग सावध व्हायचं तर काय करावं लागेल, सावध व्हाय झालं तर आपल्याला भजन करावं लागेल. म्हणून सगळे जण अखंड भगवंताचं भजन करू लागले आणि भगवान परमात्म्याचं स्मरण करू लागले. दिवस जाऊ लागले. जात असताना निवृत्तीनाथ दादा बाहेर जायचे मधुकरी आणण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज बाहेर जायचे मधुकरी आणण्यासाठी, सोपन काका मुक्ताईचा सांभाळ करायचे. ज्ञानेश्वर महाराज एके दिवशी आळंदीमध्ये जातात आणि आळंदीमध्ये जाऊन ज्यावेळेस भिक्षा मागतात, भिक्षामध्ये म्हणल्याबरोबर आतून महादेव भट्ट आवाज देतात, आले का संन्यासाची पोरं. लगेच असणार त्यांचा उपेक्षा. निवृत्त त्यातून जाऊन असणार ज्ञानेश्वर महाराज जातात, दुसऱ्या घरी जातात, विसोबासाठी आले संन्यासाची पोरं, काय पाहिजे तुम्हाला, काही द्या म्हणले. लगेच गेलो, गोठ्यात गाईचं शेण आणलं आणि त्या झोळीत टाकलं. झोळीतलं पीठ आणि शेण एक होऊन गेलं. काय खायचं, दुःख वाटलं आणि दुःख वाटून आपल्या घराकडे जाऊ लागले. आणि घराकडे गेल्याच्या नंतर जात असताना वाटेत असणारी मुलं, कोणी ज्ञानोबारायांची चेष्टा करू लागलं, कोणी शर्टाला धरून ओढू लागलं, कोणी सवळं धरून ओढू लागलं, कोणी झोळी धरून ओढू लागलं. झोळी फाडले, अंगावरचे वस्त्र फाडले. दुःख वाटलं, धावत आपल्या कुटीकडे आले ना आपले कुटीमध्ये बसून ताटी लावून घेतली. मग ज्यावेळेस ताटी लावून घेतात त्यावेळेस मात्र मुक्ताई बघतात की आपला ज्ञानदादा आज दुःखी आहे, मग त्याला सावरलं पाहिजे. आता त्याला कोण सावरायचं, कारण मुक्ताई सगळ्यात लहान आहे. मग मुक्ताईने विचार केला की आज माझी आई राहिली असती
तर ज्ञानोबारायांची समजूत काढली असती, पण आज आई नाही, मग मीच आई झालं पाहिजे. मुक्ताई ना आईचं रूप घेतलं, आईच्या भाषेत बोलते. काय झालं ज्ञाना, दुःख करायला उत्तर काही देत नाही. मग त्यावेळेस लौकिक भाषेत सांगून बघितलं. त्यांनी म्हणले की आता पद्मासन मांडलेले ज्ञानेश्वर महाराज आहेत, आता त्यांना लौकिक भाषा कळणार नाही, मग त्यांना काय केलं पाहिजे, उपदेश केला पाहिजे. म्हणून ताटीच्या अभंगातून त्यांना उपदेश केलं. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, शब्दशस्त्री झाले क्लेश, संती मानावा उपदेश, संत जेने व्हावे जग बोलणे सहावे, रागे भरावे कवनाशी, आपण ब्रह्म सर्वदेशी, ऐसी समदृष्टी करा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. कोणाला राग करायचं, संत तुझी जगा दया समाजाची अंगी, मिथ्या कल्पना मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. अरे जीभ दातली, जीभ दातांनी चाविली, कोणी बत्तीशी पाडली, कोणी बत्तीशी पाडते का? जेवता जेवता, खाता खाता, बोलता बोलता जर दाताच्या खाली जर जीभ पाडली तर एक दगड घेऊन कोणी दात पाडते का? पाडत नाही. का पाडत नाही? कारण ते आपले असतात. मग हे सगळे आपले आहेत. दादा राग करू नको, वेग क्रोध करू नको, वेग क्रोधाचा उगवला, अवघा योग थोडे गेला, चिंता क्रोध मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. अरे संतांचं रूप घेणं सोपी गोष्ट आहे, पण संतांसारखं वागणं अवघड गोष्ट आहे. संतांचं रूप घ्या. योगी होण्यासाठी काय लागतं? संन्यासी होण्यासाठी काय लागतं? 3 मीटर कपडा भगवा, 2-3 मीटर कपडा लुंगीसाठी, एक भगवी लुंगी भगवा शर्ट घातले की संपलं, तो महात्मा झाला. किती मोठा महात्मा आहे म्हणतो आपण त्यांना. पण मुक्ताई आई साहेब म्हणतात, वर झाला भगवा जाण, अंतरी वशे नाही म्हण, त्याला म्हणू नये साधू. त्याला साधू म्हणायचं नाही दादा. मग आपण आतून साधू झालं पाहिजे. थोडं दुखावलं असेल मन, पुढे उदंड सहायचा आहे आपल्याला. मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वाद कोणाला घालावा, वाद घालावा कवनाला, अवघा द्वैताचा घाला, अवघी ईश्वराची करणी, काय ते केले कोणी, पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. अरे ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याचा शुद्ध आहे, ज्याचा भाव, त्याला दूर नाही देव. कोणी शिकवावे, कोण शिकवावं कोणाला, कोणी कोणाशी शिकवावे, सारा सार शोधून घ्यावं. शिकवायची गरज नाही, जसं त्याला समजणारे आहेत लोक. आता तुम्ही सांगा बरं कोणाला तर आता ऐकतात का? बकोळ शहाणाचा म्हणतात, सांगायची गरज नाही म्हणतात, कोणी ऐकायला तयार नाही. अरे तुम्ही आलात कशासाठी आलात? तुम्ही हे विश्व तारायला आलात. तुम्ही तरुणी विश्व तारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा. त्यावेळेस शुद्धीवर आले ज्ञानोबाराय. मुक्ताईचा उपदेश मांडला आणि मुक्ताबाईचा उपदेश मानून असणाऱ्या त्या बाहेर आले बरं का अवस्थेमधून. मांडे भाजले. निवृत्तीनाथ दादांना मांडे खावासे वाटले होते, म्हणून मांडे खाण्याची इच्छा ज्यावेळेस मुक्ताईकडे व्यक्त केली, त्यावेळेस मुक्ताईनं म्हणलं की दादा खापर नाही, आणतो म्हणली खापर. खापर आणण्यासाठी गेली, पण विसोबाने ते खापर फोडून टाकलं. खापर फोडल्याच्या नंतर दुःखित होऊन वापस आली, रडू लागली निवृत्तीनाथ दादांच्या गळ्याला पडून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय झालं? दादांना मांडे खायचे पण खापर नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू मांड्याची तयारी कर, खापराची चिंता करू नको. मग योग धारण करुणी ज्ञानदेव पेठविला जठराग्नी, ज्वाळा निगती मुखातुनी, आरक्त नयनी दिसली. जठराग्नी पेटवलं, मुखातून ज्वाळा निघू लागले, डोळे लालबुंद झाले आणि पाठ. मग मुक्ताईच म्हणे ज्ञानेश्वर, मांडे करावे पाठीवर,
तिने साहित्य आणून सत्वर मांडे लाटले अरवार ते धवा. मांडे केली. मांड्याचा सुगंध कुठवर गेला होता? आळंदीपर्यंत गेला होता. विसोबा त्या वासाना आला तर काय झोपडीतून निघते वास. बघितलं की हे सामान्य नाहीत म्हणजे मांडे पाठीवर भाजतात. आमची नीट खापरावर भाजणार पाठीवर. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. सामान्य महिमा नाही म्हणले. लगेच शरण गेले, धावत गेले आणि ज्ञानोबारायांचं जे मांडे खाऊ लागले होते ते उष्ट हातातून हिसकाटून घेतले. कारण उष्ट सगळ्यांना आवडत नाही बरं का. कारण उष्टे खाण्यासाठी भाव शुद्ध पाहिजे. भगवंताने उष्ट खाल्लं की नाही. शबरी मातेचे बोर कसे होते? ज्यावेळेस येणार आहेत असं कळालं, रोज असणार जायचे, ताजे बोर उचलायचे, एक एक चावून बघायचं, गोड असलं तरच ठेवायचं, आंबट तुरट असलं की फेकून द्यायचं. भगवंतानी विचारलं, भगवंतानी म्हणण्यापेक्षा लक्ष्मणरायांनी, की बाबा हे असं अर्धवट खाल्लेलं काय? नाही, मी ते चाखून बघितलेलं आहे. भगवान परमात्मा खाला पण लक्ष्मणराय खाली नाही. मग उष्ट खाण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांना उपदेश झाला परतासर. खेचर म्हणलं, खेचर म्हणजे भूत. मग परतासर म्हणल्याबरोबर तो सरला पण कुठवर गेला? माग परा पश्चंती वैखरीच्याही माग गेला. परे उनी परते घर तेथे राहू निरंतर. नमस्कार केला. आता म्हणलं आता सगळ्यावर तुळशी पत्र ठेवलं, देहावर, आपल्या प्रपंचावर. आणि नागनाथांकडे निघून गेले, सगळं सोडलं. आता पुढं असणार ते आपल्या ज्ञानेश्वर नामदेव महाराजांचे गुरु त्यांनी झालेले आहे.